नमस्कार, मी शरद बाबुराव पाटील. रोकठोक ठोकठोक डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सर्व पिकांचा MSP ठरवला जात नाही. MSP ठरवल्यानंतर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जात नाही. जसं व्यापाराने औद्योगिक कामासाठी जसं म्हणजे नफ्यावर इन्कम टॅक्स भरायचं, तसं जाणीवपूर्वक शेतीला इन्कम टॅक्स ठेवलेला नाही. कारण ह्या ज्या भ्रष्ट मार्गानं ज्या लोकांनी पैसे मिळवलेत ते शेतीतनं फायदा दाखवून त्यांचा त्या इन्कम टॅक्स वाचवता येतोय, म्हणून जाणीवपूर्वक शेतीवर इन्कम टॅक्स. शेतीवर जर इन्कम टॅक्स ठेवला असता आणि त्याच्यावर कमी ठेवा ना, 1% 2% ठेवा ना, पण त्याचा हिशोब बघितला पाहिजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं शेतीचा सुद्धा. खरंच जे शेतकरी खरेखुरे शेती करतात आणि जे शेतकरी मोठे राजकारणीमध्ये होतं की काही शेत जमिनीला करोड रुपयाचं उत्पन्न दाखवलं त्यांनी. हे कधी शक्यच नाहीये. एवढ्या करोड रुपयाचं उत्पन्न खऱ्याखुरा जो शेतकरी करतोय त्याला हे उत्पन्न मिळवणं शक्य नाही. पण ज्या लोकांना भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवलाय तो गुंतवायच्या दृष्टीतनं शेतीवर इन्कम टॅक्स ठेवला गेला नाही. शेतीवर कमी इन्कम टॅक्स ठेवला 1-2%, तर हा हिशोब द्यायला लागेल म्हणून शेतकऱ्याला दाखवलं जाते आम्ही शेतकऱ्याकडे इन्कम टॅक्स घेत नाही, हे दाखवलं जातंय. पण ती शेतकऱ्याची खरं तर फसवणूक आहे. जर इन्कम टॅक्स घेतला गेला, इन्कम टॅक्सच्या हिशोबाच्या आधारावर बँका त्या शेतीवर कर्ज देऊ शकतात. मग शेतकऱ्याला स्वतःच सगळे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करता येईल. आणि हे सगळं करू नये म्हणून शेती ही इन्कम टॅक्स फ्री ठेवलेली आहे. कारण त्याचा हिशोबच होऊ नये, कधी त्याचा खरंच फायदा तोटा काय होतोय शेतकऱ्याला काय कळूच नये. आणि जे वर बसलेले लोक आहेत त्यांनी त्या शेतकऱ्याला कर्जाच्या स्वरूपात पैसे मिळवून खरं तर कसणारा शेतकरी जो बाजूलाच पडतोय आणि धंदा झाला ह्या लोकांचा की जे त्याला शेतकऱ्याला सावकारकीच्या स्वरूपात पैसे पुरवतात आणि त्याच्या करून व्यापाऱ्यांना मात्र इन्कम टॅक्स घेतला जातोय. काय घेतला जातोय तर त्या इन्कम टॅक्सच्या आधारावर त्यांना कर्ज मिळू शकतात. प्रॉपर्टीवर कर्ज म्हणजे शेतीवर कर्ज दिलं जातंय, पण ह्या शेती ह्या व्यवसायासाठी कर्ज दिलं जात नाही. शेतकरी चक्रात अडकला पाहिजे, त्याला त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करता आलं नाही पाहिजे. ही सगळी भावना ह्या भ्रष्ट व गैरहेतून काम करणाऱ्या राजकारणी व या नोकरशाह की ज्यांना पैसा हा अशा शेती व्यवसायात शेती घ्यायसाठी वापरता येतो, आणि हेच लोक त्यामुळे प्रबळ ठरलेत आणि शेतकरी कमकुवत झालाय. उलट शेतकऱ्याला या सगळ्या सुविधा पुरवल्या असत्या, हा मिनिमम सपोर्ट प्राइस त्याला दिली असती, तो माल घ्यायची, पूर्ण माल त्याचा विकत घेतला पाहिजे, ही जर व्यवस्था ठेवली असती, तो त्यांनी कंट्रोलशीर व्यापाऱ्यांना विकला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याची मधल्या कुठल्या फसवणूक झाली नाही पाहिजे. अशी व्यवस्था झाली तर मग बाकी सगळ्या लोकांना अडचण तयार होईल. म्हणून शेतीसाठी ह्या कुठल्याच गोष्टी दिल्या गेल्या नाहीत. आणि कोणतरी मध्येच म्हणतंय की शेतकऱ्याला कर्जमाफी कशाला करताय, कर्जमाफी तो इन्कम टॅक्स भरत नाही, कर्जमाफी कशाला करताय. लबाडीच लोकच हे काही लोकांना उभं करून शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या वेळी त्याची चेष्टा केली जाते. त्याला सांगितलं जाते की तू वारेमाप खर्च करतोयस, राजकारणाच्या मागे फिरत बसतोयस, दारू पितोयस, म्हणून तुला आत्महत्या करायला लागते असे सांगितलं जाते. पण ही गोष्ट खरी नाहीये. वर्षभर काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या मानानं 10 मिनिटात फोनवरनं इकडचा माल तिकडे विकणारा व्यापारी, कारखानदार हे सगळे पैसे मिळवून जातात. पण शेतकरी असहाय्य बनतोय. सर्व जर पाहिलं तर हळूहळू जो शेतकरी पिढ्यानपिढ्या 10 एकर 15 एकरचा मालक असतो, तो प्रत्येक वर्षी 1-2 एकर जमीन तोट्यात असल्यामुळं तो कमी होऊन त्याची शेती कमी होते. मग तो अल्पभूधारक होतो, मग कर्जात जातो, मग निराशाग्रस्त बनतो, मग तो कधीच फायदा मिळणार नाही असं जर झालं तर तो आत्महत्यापर्यंत पोहोचतो. आत्महत्यापर्यंत पोहोचू नये म्हणून कुठंच काही त्याला मदत केली जात नाही. उलट बँका सुद्धा शेतमिळकतीवर कर्ज देताना अर्धीच किंमत देतात त्याची कर्ज. मग एखादा हप्ता तटला तर हा शेतकरी राजा कधी कुणाला फसवायच्या नादात नसल्यामुळं तो हप्ते भरत राहतोय. इथंच मात्र व्यापारी मात्र हप्ते चुकून ते कर्ज कसं बुडवायच्या नादात असतो. पण शेतकरी आपल्याकडे जे असेल ते पैसे न काही हातात ठेवता तो भरत असतो. त्याच्या मागं ते पतसंस्थावाले बँकावाले लागत असतात. काही वेळी अशी परिस्थिती होती की मूलबाळाच्या
शाळेचा फी भरायचा हप्ता तो भरू शकत नसतो, शाळेत त्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते, मुलांना बाहेर काढलं जातं, मुलांना जर शाळेतनं बाहेर काढलं फी भरली नाही म्हणून, तर ते हा स्वाभिमानी जो शेतकरी आहे त्याचं मानसिक अवस्था अत्यंत कमकुवत होती आणि तो आत्महत्यापर्यंत पोहोचतो. कर्जमाफी शेतकऱ्यांची केली, एवढी करोड केली, तेवढी करोड केली, ह्याच्याबद्दल काही लोक दंगा करतात, शेतकऱ्याची कर्जमाफी कशाला करताय. अहो, शेतकऱ्याची मागणीच नाही त्याची कर्जमाफी करावी. शेतमालाला दर चांगला दिला, शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलं, त्याचा शेतमाल टिकावं यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, तर तो MSP न घेतला, व्यापाऱ्यांना सरकारच्या नियंत्रणात विकला, शेतकऱ्याला कुठलीच अडचण येणार नाही किंवा त्याला कोण फसवणार नाही अशी जर व्यवस्था केली गेली, तर कर्जमाफी करायला लागणार नाहीये. 100 रुपये एकूण प्रॉफिट असेल तर त्यातले 90 रुपये जर शेतकऱ्याला द्यायची जर भावना सरकारनं ठेवली, कारण 365 दिवस गुंतवणूक करणाऱ्या लोकांपेक्षा 8 दिवस गुंतवणूक करणाऱ्याला ज्यादा फायदा दिला जातो, ते पण प्रमाणात नाही. वर्षभराची सुद्धा गुंतवणूक तोट्यात टाकली जाते. त्याची जी काय आज कर्ज माफ केलं जातं म्हणून जी बोंबा आहे, दरच तुम्ही चांगला दिला तर कर्ज कधीच माफ करायला लागणार नाही. कर्ज माफ करणारे पुढारी जे आहेत, ते सल्ला देणारे अधिकारी जे आहेत ते अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत असंच म्हणायला पाहिजे. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्याला जर प्रॉफिटच दिलं नाही, तो कायमच अशा पद्धतीने तोट्यात ठेवला जावा अशी जर भावना जर सगळ्यांची असेल तर विचार करायला लागेल शेतकऱ्यांनी शेती करायची नाही. शेती बंद करून शेतकरी आता हा नवीन व्यवसायात जर पडला तर तुम्हाला शेती पिकवून कुणी द्यायचं हा प्रश्न तयार होईल. MSP, MRP ह्या गोष्टी तर ठरवल्याच पाहिजेत. शेतमाल कायम खरेदी करण्याची सरकारनंच व्यवस्था केली पाहिजे. ती व्यापाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची पण, विकण्याची व्यापाऱ्यांना पण सरकारनंच व्यवस्था केली पाहिजे. मधल्या शेतकऱ्याच्या MSP ठरवण्यात ज्या अडचणी आहेत त्या मधल्या साखळीने किती दरात उत्पादन घेतली पाहिजेत, त्यांच्यावर किती खर्च केला पाहिजेत, त्यांचा ग्रॉस प्रॉफिट किती असला पाहिजे. शेतकऱ्याच्या 100% जर नफा असेल तर या लोकांना, या मधल्या साखळीला फक्त 5% नफा द्यावा. कारण शेतकरी हा वर्ष दीड वर्ष काम करत असतो, तर हे लोक 5-10 दिवस काम करत असतात. यासाठी सरकारनं MSP, MRP याचबरोबर शेतकऱ्याकडनं माल आल्यानंतर शेवटच्या ग्राहकाच्या मुखात जाईपर्यंतच्या साखळीने किती ग्रॉस प्रॉफिट मिळवलं पाहिजे, निव्वळ नफा किती मिळवलं पाहिजे, यासाठी नियंत्रणाचा कायदा केलाच पाहिजे. मागणी देशाच्या नागरिकांनी केली पाहिजे, तरच शेतकरी सुखी होईल. आणि शेतकरी सुखी झाल्यानंतर काहीच लोक सुखी होण्याचा जो प्रकार आहे तो थांबणार आहे आणि सर्वसामान्य सर्वच जनता, ग्राहकासहित सर्वच जनता फायद्यात येणार आहे.